नमस्कार मंडळी, मी मयुरी आणि आज आहे आमच्या ओझरडी गावची जत्रा. खरं तर जत्रा म्हणजे ग्रामदैवतेचा वार्षिक उत्सव. गावाचे ग्रामदैवत श्री पद्मावती माता यांची पूजा करण्यासाठी सगळे गावकरी एकत्र येतात आणि देवीचे आभार मानतात. खरं तर जत्रा ही परंपरा शेती, निसर्ग व देवावरच्या श्रद्धेशी जोडलेली आहे. जत्रा व त्यामागचा भाव काय आहे, तर संपूर्ण गाव एकत्र येतो आणि ही परंपरा पुढच्या पिढींपर्यंत पोहोचते. भक्ती व उत्सव दोन्ही अनुभवायला मिळते. तर आता रात्रीचे 10 वाजलेत आणि मी तुम्हाला आमच्या गावचा छबिना दाखवणार आहे. छबिना म्हणजे काय? तर छबिना म्हणजे देवाची मिरवणूक, देवाची पालखी ही गावभर फिरवली जाते. ढोल, ताशे, लेझीम, दिवे आणि जोरदार ऊर्जा असते. यामागचं उद्दिष्ट असं की लोक देवाला जवळून बघतात आणि आशीर्वाद घेतात. गुलाल हा खरं तर एकतेचं प्रतीक आहे. गुलाल आपण सगळे एकच आहोत ही भावना दाखवतो. त्यामुळे देवाच्या नावाने लावलेला हा गुलाल सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. व्हिडिओ शूट करत असतानाच मला सुद्धा काकू नकळतच गुलाल लावून गेल्या आणि जेव्हा मला ते समजलं त्यावेळेस तो अचानकच मला आपुलकीचा आनंद मिळाला. त्यामुळे गुलाल ही खरंच एक आपुलकीची भावना आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मुळातच हा ओझरड्याचा छबिना पाहायचा माझा पहिलाच अनुभव आहे. चला माझ्यासोबत तुम्हाला ओझरड्याचा छबिना दाखवतो. नमस्कार. आता रात्रीचे वाजले 12:30 आणि इथे आरती सुरू आहे. कोजर्डे गावचा छबिना चालू आहे. तुम्ही बघू शकाल इथे किती उत्साह दिसतोय. इथे विठ्ठलाची आरती सुरू आहे. भरपूर उत्साही वातावरण आहे. मिश्लीला सुद्धा आज मला ही जत्रा दाखवायची होती, त्यामुळे तिला घेऊन कसं जायचं आणि व्हिडिओ शूट कसं करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. म्हणून तिची छोटी सायकल मी बाहेर काढली आणि मस्त सायकल राईड करून तिने जत्रा पाहिली. प्रश्न होताच की ती या कारमध्ये बसेल का, पण इतकी छान बसली, तिला इतका आनंद झाला. न घाबरता मिशूने भरपूर राऊंड मारले. मिशू चल 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 ना चल. तिला ती कार राईड इतकी आवडली की तिला तिथून यायचंच नव्हतं आणि नंतर या बाउन्सी कॅसलवर खेळण्यात पण ती मोठी नाहीये, म्हणून मग आम्ही तिथून निघालो आणि म्हटलं थोडीफार खेळणी बघावी ऋतूसाठी, म्हणून आम्ही गावात आलो.
माझ्या मागे हे पद्मावती मातेचं मंदिर आहे. मिशूची पहिलीच जत्रा, सोबतच व्हिडिओ शूटिंग सुद्धा चालू आहे माझं. मिशूला जत्रेत पाहण्यासारखं बरंच काही होतं. खेळणी सुद्धा होती आणि माणसं सुद्धा होती. तिला जत्रा दाखवताना माझं स्वतःच बालपण हातात आलंय असं वाटतं. आठवणींची ही जत्रा आता माझ्या मिशू सोबत पुन्हा सुरू झाली आहे. माझ्यासाठी तर जत्रा म्हणजे आईस्क्रीम आणि गोडी शेवच. प्रत्येकाच्या जत्रेशी काही ना काही आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे तुमची पण जत्रेतील काही खास आठवण असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. लांबून आलेले पाहुणे, लोकांची गर्दी, खूप साऱ्या गप्पा गोष्टी, मग अशी जत्रा संपते आणि केलेली मजा, आठवणी कायम राहतात. मिशूला सायकलवर बसायचा कंटाळा आला होता आणि नंतर कडेवर बसायचा सुद्धा कंटाळा आला. तिला मात्र जत्रा चालत चालतच फिरायची होती. आता मात्र आम्ही घरी आलो, पण मिशूची सायकलवरची जागा मात्र खेळण्यांनी घेतली होती. आता या नोटवर आम्ही तुम्हाला टाटा बाय बाय बोलतो, कारण मिशू खूप दमली आहे. ती आता डायरेक्ट झोपणारच आहे. आपला चॅनल नवीन आहे त्यामुळे सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री, बाय बाय.